अजित पवार गटाचे नेते सुनील तटकरे यांनी एक प्रतिज्ञापत्र विधिमंडळामध्ये सादर केलं। या प्रतिज्ञापत्रामध्ये शरद पवार हे हुकुमशहा पद्धतीने पक्ष चालवायचे असा उल्लेख या प्रतिज्ञापत्रामध्ये करण्यात आलेला आहे। शरद पवार कुठल्याही नेत्याचं ऐकत नव्हते, फक्त काही मोजक्या लोकांचं ऐकायचे असंही प्रतिज्ञापत्रामध्ये नमूद करण्यात आलेलं आहे। त्यामुळे या प्रतिज्ञापत्रामुळे वाद होण्याची शक्यता आहे। मात्र जयंत पाटील यांनी हे आरोप फेटाळून लावले आहेत। पवार कधीही एकांगी निर्णय घेत नाहीत असं जयंत पाटील म्हणतात। तुम्हाला असं कुठं दिसतं की मी हुकुमशहासारखं वागलो? आता हे अध्यक्ष आहेत, यांनी सांगावं की त्यांच्या सगळ्या कारकिर्दीमध्ये कुठं माझ्याकडनं त्यांच्यावर सक्ती केली असं करायचं। आम्ही सगळे एका विचाराने अवसा दोसून निर्णय घ्यायची प्रक्रिया करतो। शरद पवार साहेब सर्वांनाच बोलवून चर्चा करायचे आणि त्यात सुनील तटकरे पण असायचे अशी माझी माहिती आहे। आणि ते तर महाराष्ट्रात विधानसभा पक्षाचे अध्यक्ष म्हणून त्यांनी दीर्घकाळ काम केलेलं आहे। त्या काळातही मला वाटतं की ते पवारसाहेब कसे काम करतात हे त्यांनी जवळून पाहिलेलं आहे। त्यामुळं पण मी त्यांचं ॲफिडेव्हिट अजून पाहिलेलं नाही। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।